आजचे हे दोन्ही केक सगळ्यांना खूप आवडले, पण कस्टमरला मात्र आवडले नाहीत। याचं कारण तुम्हाला समजणारच आहे। या केकची ऑर्डर 20 किलोमीटर अंतरावर एक गाव आहे, तर तिथून मला आलेली आहे आणि त्यांनी खूप सारे माझ्याकडनं केक नेलेले आहेत। त्यांना खूप आवडतात, त्यामुळे ते एवढ्या लांबून केक घ्यायला येत असतात। एक केक बनवायचा होता त्यांच्या आईसाठी आणि एक केक बनवायचा होता स्वतःसाठी। असे 2 केक बनवायचे होते। 10 दिवसापूर्वीच केकची ऑर्डर देऊन ठेवल्या होत्या आणि खूप साऱ्या डिझाईन पाठवल्या होत्या, खूप सारे मॅसेज झाले होते आणि त्याच गोंधळामध्ये केकची कोणती ऑर्डर आहे ते मला म्हणजे घाईमध्ये समजलं नाही आणि त्याच दिवशी मला केकच्या खूप साऱ्या ऑर्डर असल्यामुळे मी जास्त विचार केला नाही आणि ह्या केकच्या डिझाईन बनवल्या। डिझाईन तर खूप सुंदर झाल्या होत्या दोन्ही केकच्या आणि सर्वांना आवडल्या। खूप जणांनी लाईकसुद्धा पाठवले आणि त्यांनासुद्धा खाल्ल्यानंतर खूप आवडला होता, पण केकची डिझाईन मात्र जी हवी होती ती मिळाली नव्हती, त्यामुळे थोड्याशा नाराज झाल्या होत्या। पहिला केक आयसिंग करून घेतलेला आहे, त्यानंतर गुलाबाची फुलं लावलेली आहेत, एक टॉपर लावलेला आहे आई आणि मुलीचं, त्यानंतर शुगर बॉल टाकलेले आहेत, हॅपी बर्थडेचा टॅगसुद्धा लावलेला आहे आणि त्यांना आवडलं नसल्यामुळे फक्त आईचंच टॉपर हवं होतं। त्यानंतर मी हे आईचं मुलीचं टॉपर काढून फक्त आईचं टॉपर लावलं आणि त्यांना केक रेडी करून दिला आणि हा केक असा मी त्यांना दिला होता आणि नंतर त्यांना केक हा खूप आवडला। हा दुसरा केक आहे आणि हा अगदी सिंपल पण अगदी दिसायला सुंदर बनवलेला होता आणि ट्रेंडिंग केक म्हणायला काही हरकत नाही, कारण की हा रिबिनचा केक आहे। इथे मी मोदक नोझल वापरलेला आहे आणि केक आयसिंग झाल्यानंतर फक्त खालच्या बॉर्डरला आणि वरच्या बॉर्डरला ह्याच नोझलने डिझाईन काढून घेतलेली आहे आणि ह्या केकला लाईट पिंक असा कलर मी वापरलेला आहे आणि खूप सुंदर दिसतो। यावरती आपल्याला रिबिन तयार करायचे आहेत छोट्या छोट्याशा, कारण ट्रेंडिंग केक आहे सध्या हा रिबिनवाला। तर ह्या रिबिन कशा तयार करायच्या, तर अशा पद्धतीने रिबिनचा एक तुकडा घ्यायचा आणि अशा पद्धतीने त्याला दोन्ही बाजूने एक गाठ मारायची, म्हणजे आपली ही छोटीशी रिबिन तयार होईल। केकवरती आपल्याला गोल्डन कलरची रिबिन लावायची आहे। मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी रेड कलर घेतलेला आहे। 4 गोल्डन कलरच्या रिबिन मी तयार करून घेतलेल्या आहेत आणि त्या 4ही केकवरती आपल्याला लावायच्या आहेत। अशा पद्धतीने ही रिबिन तयार होते। तुम्हाला हवी तशी मोठी किंवा छोटीसुद्धा तयार करू शकतात। ह्या रिबिन तुम्हाला वेगवेगळ्या कलरमध्ये मिळू शकतात, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर चूज करू शकतात आणि अशा पद्धतीने केकवर लावून घ्यायचं आहे। 4 किंवा 5 या छोट्याशा केकवर लावू शकता। इथे मी 4च लावून घेतलेले आहेत। त्यांना गोल्डन कलर हवा होता, त्यामुळे मी गोल्डन कलरच्याच रिबिन तयार करून घेतलेले आहेत आणि फक्त सिंपल केक आहे। फक्त याला रिबिन लावल्यानंतर एक टॅग लावायचा आहे हॅपी बर्थडेचा, आपण जो लावतो तो गोल्डनमध्ये, तो लावून झाल्यानंतर फक्त नाव टाकायचं आहे आणि नाव आपल्याला नेहू टाकायचं आहे। नेहा नाव असलं तरी घरी लाडाने बोलत असतील म्हणून नेहू नाव टाकून घ्यायचं आहे आणि नावसुद्धा मी चॉकलेटचा मोल्ड वापरून तयार करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने लावले आणि कस्टमरने रात्री मेसेज करून आवर्जून केक खूप सुंदर आणि छान होते असं सांगितलं, त्यामुळे त्यांनाही खूप आवडले। तुम्हाला कसे वाटले दोन्हीही केक आणि दोन्हीपैकी कोणता जास्त आवडला हे कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। अजूनही चॅनलवर नवीन असाल आणि नवनवीन केक शिकायचे असतील सबस्क्राईबसुद्धा करा। त्यासाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल। पुन्हा भेटणारच आहोत नवीन केकसोबत, रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।